पावभाजी बनवा माझ्या पद्धतीने, अर्ध्या तासात सोप्या पद्धतीने। पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या धुवून कट करून घेतल्या व एका कुकरमध्ये फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची, 5 ते 6 छोटे बटाटे सोलून कट करून कुकरमध्ये घालून घेतले। अर्धा बीट किसून घातले। बीट घातल्याने भाजीला रंग छान येते। सर्व भाज्या शिजतील इतके पाणी घालून कुकरला मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून घेतल्या। आता एक मिक्सरचे भांडे घेऊन आले लसूण बारीक करून एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कांदे बारीक करून एका प्लेटमध्ये काढून घेतले। 2 टोमॅटोची मिक्सरला फिरवून प्युरी करून घेतली, ती प्लेटमध्ये काढून ठेवली। तिला फोडणी देण्यासाठी कढई गरम करण्यास ठेवली, त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालून घेतले। चमचा जिरे तडतडून घेतले। कांदा पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेतले। त्यानंतर टोमॅटो पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेतले। फोडणीमध्ये आले लसूण पेस्ट घालायची राहिली होती, ते बाजूला परतवून कांदा टोमॅटो मध्ये घालून घेतली। सर्व पदार्थ तेल सुटेपर्यंत परतवून घेतले। 1 छोटा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट, मोठे चमचे पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, मॅश करून घेतलेल्या भाज्या, पाणी, बटर, कोथिंबीर घालून उकळवून घेतले। भाजी तयार आहे।